5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीनं एक पेड़ मां के नाम या विशेष उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। या उपक्रमाची सुरुवात कामगार हॉस्पिटल ठाणे येथे सकाळी 10 वाजता वृक्षारोपण करून करण्यात आली। ही मोहीम 5 जून ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणार असून पर्यावरण संवर्धनासोबतच आणीबाणीच्या 50व्या वर्षानिमित्त नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा भाजपाचा उद्देश आहे। या कार्यक्रमाला ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, विविध मोर्चा आणि आघाडीचे पदाधिकारी तसंच भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला आणि नागरिकांनीही या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं। कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत उत्साहात पार पडलं आणि एक पेड़ मां के नाम उपक्रमाला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला। पर्यावरण दिन आहे, वृक्षारोपण करण्यात आलंय, काय सांगायचं? जागतिक पर्यावरण दिनाच्या मी सगळ्यांना पहिले शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टीने देशभर आणि राज्यभर देखील करोडो वृक्षांचं वृक्षारोपण निरनिराळ्या संस्था आणि नागरिकांना घेऊन करायचा संकल्प केलेला आहे। महाराष्ट्र शासनाने देखील 10 कोटी वृक्ष या महाराष्ट्रामध्ये लावण्याचा संकल्प केलेला आहे। हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याच्यामुळे एक पेड़ मां के नाम प्रत्येकानेच लहानापासून थोरापर्यंत आजच्या दिवशीच नाही तर पुढचे महिनाभर हे झाडं लावण्याचं काम करण्याचं आवश्यकता आहे। पर्यावरणाला फार मोठा धोका पोचलेला आहे। जागोजागी प्लास्टिक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक ठिकाणी अनधिकृत कामं चालू आहेत। त्याला देखील सजगपणे ते कसं सुरक्षित राहील त्यासाठी देखील लोकांनी काम करण्याची गरज आहे आणि आम्ही देखील एका बाजूला झाडं लावा, झाडं जगवा आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचं अवैध काम कोणी करत असेल तर त्याच्या विरुद्ध देखील संघर्ष करण्याला आम्ही देखील पुढच्या काळामध्ये कटिबद्ध राहणार आहोत। केळकर साहेब, शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा जनजागृती होणं गरजेचं आहे वृक्ष लागवडीबाबत, त्याबाबत कसं असणार? शालेय विद्यार्थ्यांनी तर आम्ही नेहमीच सांगतो अनेक शाळांमध्ये जात असताना की प्रत्येक मुलाने किमान वर्षभरामध्ये 5 झाडं लावली पाहिजे। त्याला झाडं लावण्याची पण सवय होते, झाडं जगवण्याची देखील सवय होते आणि त्याची भावना देखील निसर्गाच्या बरोबर एकरूप होण्याची ही एक प्रक्रिया त्याची लहानपणापासूनच सुरू होते आणि त्यामुळेच पर्यावरणाचं पुढच्या काळामध्ये रक्षण होऊ शकतं आणि ती काळाची गरज आहे। प्रत्येक शाळेने, प्रत्येक व्यवस्थापनाने हे देखील काम करण्याची पुढच्या काळामध्ये गरज आहे।